नमस्कार मित्रांनो, तर सोलापूर अंतर्गत अंगणवाडी मदतनीस या पदासाठी इथं भरती निघालेल्या टोटल 3 पदं भरली जाणार आहेत आणि फक्त 12वी पास असणारे सगळे ह्या पदाला म्हणजेच अंगणवाडी मदतनीस ह्या पदासाठी अप्लाय करू शकणार आहेत। संपूर्ण जाहिरात आणि अर्जाचा नमुना सुद्धा आपल्या हाती लागलेला मी या ठिकाणी संपूर्णपणे समजावू शकतो। इथे बघू शकता टोटल 9 पेजचे ॲडव्हर्टिजमेंट आणि अर्जाचा नमुना या ठिकाणी इन्क्लुडेड आहे आणि जाहिरातीची लिंक आणि फॉर्म भरायची म्हणजेच अर्जाचा नमुना हे दोन्ही लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड करते, सोबतच इथे समजून सांगण्याचा सुद्धा प्रयत्न करते। चला तर बघूया डिटेलमध्ये। जसे की महाराष्ट्र शासन महिला व बाल विकास विभाग शासन यांच्या अंतर्गत ही अंगणवाडी पदासाठी या ठिकाणी भरती होते म्हणजेच अंगणवाडी मदतनीस ही पदं भरली जाणार आहेत। इथे बघू शकतात की शहराचं नाव म्हणजेच एक आहे मोळसाठी 2 जागा भरल्या जाणार आहेत आणि बार्शीसाठी 1 म्हणजे टोटल 3 जागांसाठी इथं त्यांनी भरती काढलेली आहे। तर अंगणवाडी मदतनीससाठी फक्त भरती होणार आहे आणि अंगणवाडी सेविकासाठी कोणतेही पद या ठिकाणी राहणार नाहीयेत। वेतन बघून घेऊयात तर 7,500 प्रति महिना इतकं वेतन दिलं जातं। शिक्षण कमीत कमी 12वी पास असणं गरजेचं आहे। आपल्याला कागदपत्र सुद्धा जोडताना 12वीचं मार्कशीट सुद्धा जोडायचं आहे, 10वीचं सुद्धा मार्कशीट इथं जोडणं गरजेचं आहे। अट बघू शकतात आता वास्तव्याची अट म्हणजेच आपण रहिवासी, तर जसं की नगर परिषद झालं, नगर पंचायत झालं यांच्या अंतर्गत ह्या जागा रिक्त आहेत, त्याचप्रमाणे आपल्याला रहिवासी प्रमाणपत्र इथे जोडावं लागतं। तर रहिवासी प्रमाणपत्र जोडायचं आहे किंवा तुम्ही आधार कार्डवरती पत्ता असतो, आपल्या रेशन कार्डवरती ॲड्रेस असतो, तहसीलदारचं एखादं पत्र असेल त्यावरती किंवा डोमिसाईल सर्टिफिकेट असेल किंवा रहिवासी प्रमाणपत्र यामध्ये आपला पत्ता असेल, जिल्हा असेल, सगळं इन्क्लुडेड असतं आणि स्थानिक रहिवाशांना हे इथे ॲप्लिकेबल आहे। वयाची अट सगळ्या आत्तापर्यंत प्रत्येक जिल्ह्यामध्ये जे सांगतोय सगळ्यांसाठी सेम राहील। कमीत कमी 18 वर्ष पूर्ण पाहिजे ते वयाच्या 35व्या वर्षापर्यंत तुम्ही हा फॉर्म अप्लाय करू शकतात। विधवा उमेदवार असतील त्यांना 40 वर्षापर्यंत फॉर्म अप्लाय करता येणार आहे। ओके, त्याच्यानंतर जन्म दाखला आणि शाळा सोडल्याचं प्रमाणपत्र, 10वीचं प्रमाणपत्र इथे जोडायचं आहे। लहान कुटुंब प्रमाणपत्र जोडायचं आहे। त्याच्यानंतर भाषेचं ज्ञान म्हणजेच आपलं जे काही 12वीची जी काही मार्कशीट आहे, 10वीची जी काही मार्कशीट आहे त्याच्यामध्ये मराठी भाषेचा उल्लेख या ठिकाणी केलेला पाहिजे, मराठी भाषेचा पेपर दिलेला पाहिजे। ओके, त्याच्यानंतर विधवा अनाथ उमेदवारासाठी आपल्याला विधवा असल्यानंतर आपल्याला पतीचं जे काय मृत्यू प्रमाणपत्र असतं ते या ठिकाणी जोडावं लागतं। त्याच्यानंतर बदली झालेली असेल त्याचं प्रमाणपत्र झालं, आपल्याला कास्ट सर्टिफिकेट असेल, कास्ट रिझर्वेशन कास्ट सर्टिफिकेट ते पण इथे जोडायचं आहे। अनुभव असेल ते सुद्धा प्रमाणपत्र इथे तुम्ही जोडू शकतात। आणि प्रसिद्धी दिनांक म्हणजे 5 फेब्रुवारीला ॲडव्हर्टिजमेंट या ठिकाणी पब्लिश झाली होती आणि शेवटची तारीख तुमची 18 फेब्रुवारी 2025च्या 6:15 वाजेपर्यंत ॲप्लिकेशन हे स्वीकारले जाणार आहेत। आणि अर्ज जो आहे तो कुठं पाठवायचा, जसं की बाल विकास प्रकल्प अधिकारी, नागरी जिल्हा सोलापूर पूर्व 7 गुंजे निवास, ख्रिश्चन हाऊसिंग सोसायटी 170, रेल्वे लाईन 7 रस्ता सोलापूर या पत्त्यावरती तुम्हाला तुमचं ॲप्लिकेशन सेंड करायचं आहे आणि 15 दिवसाच्या आतच हे ॲप्लिकेशन सेंड करावं लागतं प्रसिद्ध झालेल्या तारखेपासून। त्याच्यानंतर जसं की प्रतीक्षा आधी म्हणजेच इथे बघू शकतात की वेटिंग लिस्ट सुद्धा असते। आपल्याला लवकरात लवकर नियुक्ती झाल्यानंतर 30 दिवसाच्या आत आपल्याला रुजू व्हावं लागतं आणि 30 दिवसाच्या जर रुजू नाही झालं तर आपले या ठिकाणी अपात्र आपण ठरू शकतो। कागदपत्र जसं की सांगितले 12वीचे मार्कशीट झालं, कास्ट सर्टिफिकेट असेल, डोमिसाईल असेल, पॅन कार्ड झालं, सगळे रिलेव्हंट कागदपत्र आपल्याला इथे जोडायचे आहेत। फॉर्ममध्ये कोणतेही म्हणजेच अर्जामध्ये कोणतेही इथे खाडाखोड करायची नाही आहे, गिरवागेव करायचं नाही आहे, व्हाईटनरचा वापर करायचा नाही आहे, असे अर्ज जे असतात ते या ठिकाणी या ठिकाणी रिजेक्ट केले जातात। ओके, तर सगळे इथे दिलेले आहे। जसं की अंतिम तारीख जसं की तुम्ही सेंड करता शेवटची तारीख 18 फेब्रुवारी असणार आहे आणि 18 फेब्रुवारी नंतर पोहोचलेल्या अर्जाचा विचार या ठिकाणी केला जाणार नाही आहे। त्याच्यानंतर अंतिम निवड झालेल्या उमेदवारांना निवड केले जाईल हे त्यांना फोन किंवा मेसेजवरती किंवा ईमेलवरती या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी कळवल्या जातात। ओके, त्याच्यात निवड प्रक्रिया बघू शकतात की जसं की 12वी झाले, 12वी नंतर तुम्ही ग्रॅज्युएशन केलेलं आहे, BEd केलेलं आहे, DEd केलेलं आहे किंवा MSc प्रमाणपत्र आहे, याच्या बेसिसवरती तुमचं स्कोअर कॅल्क्युलेट केला जातो। म्हणजे 100%पैकी 80% गुण हे तुमचे या ठिकाणी कॅल्क्युलेट केले जातात आणि अतिरिक्त 20 जे गुण असतात जसं की अनुसूचित जातीसाठी 5 गुण, मागासवर्गासाठी 3 गुण, अशा प्रकारे या ठिकाणी डिव्हिजन केलं जातं। त्याच्यानंतर भरती प्रक्रिया सुरू झालेली आहे आणि हा आपला अर्जाचा नमुना असणार आहे। हा आपल्याला प्रिंट करायचा आहे आणि सगळा अर्ज विथ कागदपत्र आपल्याला भरून त्या पोस्टवरती इथे आपल्याला सेंड करायचा आहे। फोटो इथे पेस्ट करायचा आहे, सही करायची आहे। त्याच्यानंतर आपल्याला इथं नाव लिहायचं आहे, संपूर्ण नाव लिहायचं आहे, जन्मतारीख झालं, त्याच्यानंतर कास्ट या ठिकाणी लिहायचं आहे, सगळा संपूर्ण पत्ता, उमेदवार स्थानिक रहिवासी आहे का या ठिकाणी आहे करायचं आहे। त्याच्यानंतर उमेदवार विवाहित अविवाहित असाल तर अविवाहित लिहायचं आहे, नसेल तर विवाहित लिहायचं आहे। त्याच्यानंतर अपत्यांची संख्या लिहायची आहे। त्याच्यानंतर विधवा असेल तर विधवासाठी, विधवा असल्यानंतर मुलं मुली किती आहेत ते पण इथं तुम्हाला लिहायचं आहे। त्याच्यानंतर शिक्षणाचा कॉलम आलेला आहे, जसं की 12वी झालं, कोणत्या वर्षी तुम्ही पास झालात, बोर्डचं नाव काय, किती गुण आणि किती टक्के पडले, तसं तुम्ही पदवीधर आहात म्हणजे ग्रॅज्युएशन झाले, पदव्युत्तर म्हणजे पोस्ट ग्रॅज्युएशन झाले, DEd झाले, BEd झाले, MSc झालेलं आहे, सगळे इथं आपल्याला इन्फॉर्मेशन फिलअप करायची आहे। ओके,
त्याच्यानंतर तुमच्याकडे कमीत कमी 2 वर्षाचा अनुभव आहे का असेल तर तुम्ही या ठिकाणी यस करून तुम्ही सगळी माहिती लिहू शकता. तुम्हाला ते सही करायचे आणि सगळं ॲप्लिकेशन फॉर्म इथं सेंड करायचं आहे. लहान कुटुंबाचं प्रमाणपत्र हा आपल्याला फॉर्मॅट जो आहे तो इथं त्यांना भरून द्यायचा आहे. त्याच्यानंतर ज्यांच्याकडे ज्या काही महिला विधवा असेल त्यांच्यासाठी स्वयंघोषणापत्र हे राहील, हे भरून द्यायचं आहे. त्यानंतर अर्जासोबत जोडवायचे शैक्षणिक कागदपत्रे म्हणजे सगळे कागदपत्र इथं दिलेले आहेत. जसं की आपल्याला जर नाव चेंज झालं असेल, जसं की विवाहापूर्वीचं नाव आणि विवाहानंतरचं नाव, हे दोन्ही नावामध्ये बदल असेल तर तुम्हाला 100 रुपयाच्या स्टॅम्प पेपरवरती प्रतिज्ञापत्र लिहून हे एक आपल्याला जोडावं लागतं. 10वीची टीसी, जन्म दाखला, कास्ट सर्टिफिकेट, रेशन कार्ड किंवा ह्याच्यापैकी एक, जसं की आधार कार्ड, रेशन कार्ड, तहसील, डोमिसाईल सर्टिफिकेट हे कागदपत्र जोडायचे आहेत. त्याच्यानंतर स्वयंघोषणापत्र, लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र, विधवा असल्यास मृत्यूचं प्रमाणपत्र, 12वी उत्तीर्ण पदवीधर, पदव्युत्तर हे सगळे कागदपत्र आपल्याला इथे जोडायचे. MSc सुद्धा इथे जोडायचे. त्याच्यानंतर कमीत कमी तुम्ही जर 2 वर्ष काम केलं असेल तर त्याचा एक्सपिरियन्स म्हणजे अनुभवाचं प्रमाणपत्र इथे जोडायचे. तर ही झाली माहिती. टोटल पदांची संख्या असणार आहे 3 आणि शेवटची तारीख असणार आहे 17 फेब्रुवारी या ठिकाणी असणार आहे. तर अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी चॅनेलशी कनेक्टेड राहायचं आहे. महत्त्वपूर्ण व्हिडिओ सगळा फ्रेंड फॅमिली सर्कलला शेअर करायचा आहे. धन्यवाद.